दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरुचे नाम स्मराहो दत्त गुरुचे भजन करा दत्त गुरुचे नाम स्मराहो दत्त गुरुचे भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा चाटवण 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा चाटवण दिगंबरा चाटवण दिगंबरा चाटवण दिगंबरा तुझी चाटवण दिगंबरा तुझी चाटवण दिगंबरा तुझी चाटवण दिगंबरा तुझी चाटवण दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरुचे नाम स्मराहो दत्त गुरुचे भजन करा दत्त गुरुचे नाम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृते जनार्दनो देवश्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्ण काल आपण भगवंत कसा आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या घरी येऊ शकतो का याच्या संदर्भात विवेचन करत होतो तेव्हा भगवंत सगळ्यांच्याकडे येऊ शकतो पण आज एक योग वेगळाच आहे ज्याला घडवलं ज्याला तयार केलं ज्याच्यावर संस्कार केले ज्याला 9 महिने पोटात वागवलं त्याच्यावरचे संस्कार बरोबर आहेत की नाही हे तपासण्यासाठी खुद्द आमच्या आईसाहेब झालेले आहेत तर भगवंत कोणाची उपेक्षा करत नाही भगवंत सगळ्यांच्याकडे समसमान राहतो भगवंताची दृष्टी सम आहे आपली दृष्टी विषम आहे देवाची दृष्टी सम असते आणि जीवाची दृष्टी विषम असते ज्या वेळेला जीव आणि समानतेनं बघायला लागतो त्या वेळेला तो
आणि देवामध्ये एक रूप होत असतो. म्हणून आपली विषम बुद्धी आहे, आपण समबुद्धीनं बघू शकत नाही. आणि समबुद्धीचा प्रयत्न करणं म्हणजे ईश्वराकडे जाण्याचा रस्ता आहे. भगवंताला कोण आहे वर्ज नाही. भगवंता तुमच्या घरी पण सहज येऊ शकेल, पण त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल की नाही. हा एवढं निश्चित आहे की भगवंत कोणत्या रूपानं तुमच्याकडे येईल हे ओळखायचं असेल तर तुम्हाला भगवंतासारखं आधी व्हावं लागेल. शिवम भूत्वा शिवम यजेत. वेद सांगतात की तुम्हाला महादेवाची पूजा करायची आहे का? हो, मग महादेव होऊनच पूजा केली तर तुम्हाला महादेव प्रसन्न होईल. म्हणजे आता भगवंत तुमच्याकडे येईल, पण कोणत्या रूपात येईल, कसा येईल हे तुम्हाला कसं कळेल की तो देवच आहे की कसा आहे? एकदा काय झालं की नामदेव महाराज आणि येसुबा खेचराकडून गुरुबोध घेऊन आले होते आणि ते आपल्या गावाकडे पंढरीकडे निघाले होते. आणि रस्त्यामध्ये त्यांना भूक लागली, जेवायची तयारी करत होते. एक कुत्रं आलं आणि ते पोळी घेऊन पळायला लागलं. त्यावेळेला नामदेवरायांनी ओळखलं, अरे देवा, तू नुसती पोळी कशी खातोस, थांब मी तूप घेऊन येतो. म्हणून नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्याच्या पाठीमागं पळत होते. ही दृष्टी सम होण्याची लक्षण आहे. ओळखता आलं पाहिजे भगवंताला. एक दृष्टांत तुम्हाला सांगतो मी. अतिशय श्रीमंत एक कुटुंब होतं, अतिशय श्रीमंत. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकणार नाही एवढं श्रीमंत होतं. ज्यांच्या कोणाऱ्यामध्ये आणि सोनं दाणं हिरे माणकं पडलेले, एवढं श्रीमंत घर होतं. आणि अशा घरामध्ये देवपूजा होत असायची, पण ती धनाला अनुसर. आपल्या बघा एवढा पैसा आहे, आपण एवढे श्रीमंत आहोत, आपण आमटे आहोत, आपण तमटे आहोत, आपला असा आहे, आपलं तसं आहे, वगैरे वगैरे. आणि याच्यामध्ये पैसे खर्च करून वेगवेगळ्या पूजा करायच्या, लोकांना बोलवायचं आणि जेवायला घालायचं. लोकांना कोणत्या बोलवायचं? जे त्यांच्यासारखे श्रीमंत असतील. माणूस नेहमी आपल्या लेवलचा माणूस पाहायला प्रयत्न करतो, पण जो लेवल सोडतो ना तो भगवंताला एक रूपच असतो. आपल्या लेवलचा कोण आहे लेवल बघायचा, भानगडीत पडू नये. पण आपल्या लेवलची माणसं त्यांनी सगळी जेवायला बोलवायची, त्यांना सगळ्याला खाऊ घालायचं. ज्यांना खाऊन 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 करपट ढेकरा येतात त्यांनाच परत खाऊ घालण्यात काय मजा. पण जेवण करून आणि थोडाच प्रसाद घ्याच. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रसाद हा घेतलाच पाहिजे. मग ते कसाही असो, तो प्रसाद घेतला पाहिजे. प्रसाद का घ्यावा तर सांगता येत नाही की त्याच्यात भगवंताची कृपा सामावलेली आहे. आणि ही कधी आपल्या कुठल्या मार्गाने आपल्यावर कृपा करेल हे सांगता येत नाही. म्हणून कधीही प्रसादाचा त्याग करून जाण्याचा प्रयत्न करू नका. प्रसाद अवश्य घ्या. प्रसाद म्हटलं की लोकांचे पाय बाहेर निघत नाही. मग चला हातावर तरी थोडासा द्या असं म्हणतात. आणि हे बरोबर आहे की प्रसाद घेतल्याशिवाय आपण कधी कुठे जाऊ नये. असो तर त्या बाईकडे एक भिक्षा मागायला, एक जण भिक्षा मागायला आले. काय घेऊन आले भिक्षा मागायला? एक टमरे म्हणजे डबड आणि हातात काठी होती. वृद्ध, अंगावर फाटके कपडे. मी का सांग तर कौरव पांडवांचा भाऊच लागला ना.
चुलता. पण तरी तो गंगेच्या किनाऱ्यावर एक झोपडी केलेली होती आणि त्या झोपडीमध्ये विदुर आणि भामिका दोघही जण राहत होते. त्यांचं खाणं काय होतं तर रोज भाजी आणायची काढू, ती शिजवायची आणि तीच दोघांनी खायची. पण सेवा मात्र करायला विदुर कधीही चुकले नाही. ते राज्याचे मंत्री होते, त्यांनी ते मंत्र्याचं काम सोडलं नाही, फक्त दुर्योधनाचं अन्नच सोडलं, दुर्योधनाच्या अन्नाचा त्याग केला. तुम्हाला माहिती आहे की दुर्योधनाचं अन्न ज्याने खाल्लं ते खाली मुंड्या घालून बसले होते. केव्हा? द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला. म्हणजे त्याच्या अन्नाला आपल्याला जागलं पाहिजे, ज्याचं खावं मीठ त्याचा करावं नीट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे घडते की त्या वेळेला धर्म आणि अधर्माचा विचार झाला नाही, विचार करू शकले नाहीत म्हणा किंवा विचार केला नाही. धर्म काय आहे आणि धर्म कोणाच्या बाजूने आहे याचा काही विचार केला नाही. आणि त्यामुळं विदुरानं या धृतराष्ट्राचं म्हणा किंवा दुर्योधनाच्या घरचं अन्न त्यागलं. दुर्योधनानं जे धन संपत्ती पाठवली होती ते सुद्धा त्यांनी नाकारलं आणि परत पाठवलं होतं. आणि ते वनामध्ये त्या गंगेच्या किनाऱ्याला एक छोटीशी झोपडी केलेली होती दोघांच्या. आणि त्या झोपडीमध्ये ते राहत होते. त्यांचा संसार काय असेल बघा, एक खापराचं भांड, त्याच्यात भाजी शिजवायची आणि 2 भांडे खापराचे, त्याच्यामध्ये दोघांनी वाटून घ्यायचे आणि ती खायची. आणि अशी 12 वर्षाची तपश्चर्या विदुरांनी केली होती. दररोज ती भाजी खाताना भगवान गोपाल कृष्ण प्रार्थना या देवा. तुम्हाला माहिती नाही, कदाचित तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल नसेल, पण पूर्वीच्या काळी ज्या बायका होत्या ना, पुरुषाचं तर काही म्हणता येत नाही, पण ज्या बायका होत्या ना पूर्वीच्या काळी, म्हणजे आमच्या आईसाहेबांच्या वयाच्या असा विचार त्यावेळेसच्या बायका. आजच्या बायका कशा आहेत, जर एखाद्या कुटुंबाला एखाद्याच्या घरी जेवायला जायचं असेल ना तर मग ते देवाला म्हणता दूध साखर, आजच्या दिवस दूध पिऊन राहा, आम्ही तिथं जगतो. किती अन्यायकारक आहे. अहो, तुम्हाला सगळ्याला जेवायला जरी जायचं असलं तरी तुम्हाला भगवंताच्यासाठी करायला वेळ मिळत नाही का? आणि नाहीतरी तुम्ही नैवेद्याचा परताच काय, हे बघा, हे असं असं एक हे लाटायचं, एवढीशी कणिक घ्यायची, ती इतकी पातळ लाटायची की 8 जिबीनं खावत 8 जिबीनं बोंबल्या माराव्यात, मला काहीच मिळालं नाही. एवढा पातळ असा आमट्या करायचा, त्याला इकडून इकडून असं तेलाचं बोट लावायचं, बरं दुसरं भाजायचं नसतं, असं बोट लावायचं नुसतं आणि झालं. त्याच्यावर मग थोडासा भात हे असं घालायचं आणि झालं. गावातल्या सगळ्या देवाला निवड, जेवढे असतील तेवढे, एवढे तर उदार आहे. पण त्यावेळेला ज्या आता तरुण बायकांना म्हणजे असलं काही जमत नाही. आता मला मुळातच कसं आहे, घरी स्वयंपाक करायचं म्हणलं की यांच्या मुळावर येतं, आज नाही का मला खूप कंटाळा आलाय, तुम्ही हॉटेलातूनच मागवा, ही पद्धत सुरू झाली. आणि त्याच्यातली त्याच्यात आणखी एक पद्धत अशी सुरू, वडिलांना मान आणि सन्मान देतात. बाकीचे आता काय सांगायचं विषयच नाही, जाऊ द्या. पण महिनाभरापासून भगवंताच्या आगमनाची तयारी आणि त्या राजमहालामध्ये होत होती. रथात बसून भगवंताची मिरवणूक काढायची आणि असं ठरलं. आणि इकडं विदुर काका आणि त्यांची पत्नी, हाच विषय, देव कसे असतील, देव काय खात असतील, देवाला आपला आवडेल का. आणि काका म्हणायचे, अगं तो द्वारकेचा राणा आपल्या घरात कसा येईल ग, आणि त्याला आपण काय द्यावं खायला.
आपल्याकडे काहीच नाही आहे. कसं यावं, आपण कसं बोलवायला तरी जायचं, आणि आपण अधर्मानं काही आणणार नाही, कुठून नाही. आपण रोज फक्त भाजी खातो ना, आपण कसं बोलवायचं का देवाला? पण ती आपली सारखी बनायची. मला तर असं वाटतं ना की माझ्या कृष्णानं माझ्याच घरी यावं. कृष्णाला आपल्या घरी आला तर मला खूप आनंद होईल, आणि ते गोपाल कृष्ण येणार आहेत, गोपाल कृष्ण येणार आहेत. ह्या आनंदात त्यांचा महिना कसा निघून गेला कळालाच नाही. आणि तो दिवस उजाडला. भगवान गोपाल कृष्णाला रथात बसवलं गेलं आणि अशी मिरवणूक काढली. मिरवणूक चालली आहे. भगवंत रथामध्ये बसलेले आहेत आणि असं बघतायत. कोणाकडे बघतायत आणि कोणाकडे बघत नाही. ज्याला वाटतं माझ्याकडे बघतात त्याच्याकडे भगवंत बघत असतो. नीट लक्षात घ्या, इथं फार मोठ्या गोष्टी आहेत. ज्याला वाटतं की माझा देव माझ्याकडे बघतो ना, देव नक्की त्याच्याकडे बघत असतो. भगवंताने काकाकडे पाहिलं आणि भगवंताने खूण केली. काका, मी तुमच्या घरी येणार आहे. काकाच्या लक्षात आणि भगवंत राजमहालात गेले. भरलेली राज्यसभा होती. स्वागत सत्कार वगैरे वगैरे हे सगळं करण्याच्या तयारीत दुर्योधन होता. कारण कसंही करून संपत्ती, ऐश्वर्य, सुखोपभोग या सगळ्यांच्या नादाला लावून भगवंताला वश करायचं, आपल्या बाजूने करायचं. पण संपत्तीला भुलणारा तो देव कधीच नसतो, लक्षात असू द्या. आणि हे सगळं प्रयत्न तो करत होता. त्याच वेळेला भगवान गोपाल कृष्ण उभे राहिले आणि म्हणाले, अरे मी द्वारकेचा राजा म्हणून तुमच्याकडे आलेलो नाहीये. द्वारकेचा राजा म्हणून ज्या वेळेला येईल त्या वेळेला स्वागत सत्काराचं बघूया. मी तुमच्या बरोबर तह करायला आलेलो आहे. पांडवांची बाजू घेऊन मी समेट घडवण्यासाठी आलेलो आहे. त्यावेळेला दुर्योधनानं तिथंच सांगितलं, सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन सुद्धा मी देणार नाही. 5 गावं काय बोलतोयस? विचार करा, साक्षात भगवंत शिष्टायला जातो आणि त्या भगवंताचा अपमान ते करतात. आणि नंतर भगवंताला सांगितलं की तुमची इथं व्यवस्था केलेली आहे, सगळे पक्वान्न तयार आहेत. धृतराष्ट्र सांगतो, नाही, दुष्टांच्या घरचं अन्न खाऊ नये, बुद्धी भ्रष्ट होते. कधीच खाऊ नये. मी काल तुम्हाला रामदास स्वामीचं वर्णन सांगितलं होतं, उदाहरण दिलं होतं की अन्नकारी, अन्न मारी आणि अन्न विकारी. कसा विकार रामदास स्वामी सारख्यांच्या मनामध्ये झाला. आपण जर दुष्टांच्या घरचं अन्न खाल्लं तर आपलं मन चांगलं राहील का? आणि आज परिस्थिती ही अशी कशामुळे झाली तर आपण हॉटेलात खातो म्हणून झालेली आहे. आपली पोरं हॉटेलात खातात म्हणून झालेली आहे. त्या अन्नाचं पावित्र्य तर नाहीच नाही, पण ते अन्न सुसंस्कारित नाही, कुसंस्कारित आहे. आणि जो मुलगा दररोज हॉटेलात खातो, एक दिवस त्याला घरी जेवायची वेळ आली तर तो आईला म्हणतो तुला काही करायलाच येत नाही. खात नाही तो, कारण त्याच्यावर ते संस्कार झालेले आहेत. इथं जगात सगळीकडे काय चाललंय? पैसा फेको आणि तमाशा देखो, आणि आम्ही त्याच्यात वाहून चाललेलो आहोत. बरं का, सगळ्यांनी विनंती केली भगवान गोपाल कृष्णाला की अहो देवा, जेवण करा, दुपारी जेवणाची वेळ झालेली आहे. देवाने सांगितलं की नाही. शेवटी यांचे गुरु द्रोणाचार्य उभे राहिले आणि म्हणाले, देवा
ठीक आहे, तुम्ही यांच्याकडे जाऊ नका, पण माझ्याकडे यायला काही हरकत नाहीये. आणि सगळं तयार आहे, भुकेची वेळ आहे आणि या वेळेला खाल्लं तर पाहिजे, जेवलं तर पाहिजे. भगवंतानी त्यालाही नकार दिला, कारण द्रोणाचार्य जे खातात ते सुद्धा दुष्टाच चालले. नकार दिला आणि भगवंताची स्वारी, नाही नाही माझ्याकडे तेवढा सुद्धा वेळ नाही. मग आम्ही देवाची पूजा करायला घेतो. आता मी कशी करतो ते सांगतो. जेवढे देव आहे, आम्ही म्हणायचं आमच्या मायबापाला काही कामच नव्हतं, एवढे देव गोळा करून ठेवले. सगळे 2 हातात गोळा करायचे आणि तामणात टाकायचे. जे त्यांना जमलं नाही ते आम्ही केलं. कोणता देव शीर्षासन करतो, तर कोणता देव शवासन करतो, तर कोणता देव आडवा पडतो, तर कोणता देव आणखी कसा पडतो, काही सांगता येत नाही देवाचे. आमच्या अशा हाल आहे. ज्या देवानं कधी शीर्षासन केलं नाही, पण आम्ही भक्त केवढे मोठे, आम्ही त्याला शीर्षासन करायला लावलं. आणि हे सगळं करून मग काय, एकदाच पाणी ओतायचं सगळ्यावर, करा आंघोळी तुम्ही. हो ना, मी तर म्हणत असायचा, आणि आता पावसाळ्यात कशाला आंघोळ फिंगोळ म्हणतो, एवढे धबधबे चालत जा, हे आंघोळ करून पाहिजे तर टावेल घेऊन जा माझा. हे पद्धत नाही. आणि मग देवाला गंध लावायचे. ते पुसले नाही, उचलून ठेवायचे, पाण्यात बुडवायचे, उचलून ठेवायचे. त्याच्या नाकात पाणी चाललं का, तोंडात पाणी चाललं का, कानात पाणी चाललं का, काय व्हायलंय त्याचा काही विषय नाही आहे. पूजा करायची आहे ना, मग करतोय. आणि मग आता या सगळ्याला देवगंध लावत बसावं लागेल. गंध उगवायला तरी कुठे सवड असते, कारण बाकीचे काम असतात ना. मग ते गंध उगळायच्या ऐवजी कुंकात पाणी कालवायचं. नाहीतर गंध उगाळलेला आवाज आला नाही की मग आमच्या एवढ्याच्या रे गंध उगाळला नाहीस का, मग आधीच कुंकू भरमसाठ टाकायचं, नको थोडं फिरवायचं. म्हणजे मग ते गंध तयार झालं की मग त्याच्या कपाळाला लागते का, तोंडात जाते का, नाकात जाते, कानात जाते, कुठं तरी गंध लावायचं म्हणजे लावायचं. फुलं आता काय सगळ्याच्या डोक्यावर कुठली भात बसायची, एकदाच मंजळ घ्यायची, घ्या वाटून म्हणायचं सगळं. तर अशा पद्धतीने आम्ही जर भगवंताची पूजा करत असो, जो आमचा आत्माराम आहे, जो आमचं विश्राम धाम आहे, जो आमचा सृष्टीचा अनियंता आहे, जो आमचा मायबाप आहे, त्याची अशी पूजा केली तर कसं होईल? मला सांगा की माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही माझ्या घरात आल्याबरोबर बादली बोलतो तुमच्या अंगावर, तुमची पूजा करायची आहे मला, तो बादली अंगावर तेवढ्या पुरतं तोंड पुसतो, गंधाचा टिकला देतो. मग तुम्ही हल्ला, तुमच्या नाकाला लागलं, तोंडात गेलं तर मी काय, पण मला करायची आहे ना तुमची पूजा. चालेल पाऊस. आपला भगवंत आहे, आपला देव आहे, आपला मायबाप आहे, आपला सर्वे सर्वा तोच आहे. आणि त्याची पूजा करत असताना अशी पूजा करू नका. काही लोकांचं म्हणणं आहे 2 वेळेला गडबड करायची नाही, कशाचा विचार करायचा नाही, काय व्हायचं ते होऊन द्या. एक देवाच्या पूजेच्या वेळेला आणि दुसरे जेवताना. पण आपल्याकडं नेमकं ह्या दोन्हीच्या शिवाय सवडच नसते. पटकन देवाची पूजा करून चक्कन जेवायला बसा. आणि नवऱ्याला बोलायसाठी बायकोला दुसरी वेळच सापडत नाही. त्यानं पहिला घास मोडला की ही किरकिर सुरूच करणार. मग तो तावणार, मग त्याचा राग कुणावर तरी काढणार. मग झालं यांची घरात आली की चिडचिडच चालू. तू तर काढी लावली ना. हा, ही पद्धत, हा विषय बरोबर नाही आहे. तुम्ही पण एक गोष्ट नीट लक्षात घ्या.
हे आजकालचे विचार सगळे सोडून द्या. नवऱ्याला नावानं हाका मारायचे. अरे विनोद, तू आलाच नाहीस. मी किती वेळ तुझी वाट पाहिली, शेवटी मी घेतलं बाबा जीवन. ही पद्धत आहे, ते सोडा. आता आम्ही तर म्हणत नाही तुम्हाला लक्ष्मी, पार्वती, सरस्वती, अनुसया, सती यांच्यासारखं पातिव्रत्य करा, नियम करा, व्रत करा. आणि एरवी सांगून आणि ऐकून कुणी जर केलं तर ते फार मामला बिघडून जातो बघा. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक अशी पतिव्रता होती आणि ती पातिव्रत्याचं अनादर अजिबात करत नव्हती. आणि आता तिला कुठे जायला सवड होत नसायची, घरातली कामं करायची. आताच्या सारखं नाही, साडी कुटायच्या नाही, आईचा तांदूळ येतो, दळायचं नाही, गिरण्यावर हे सगळं. नवरा उठून बाहेर थांबा, तो मग हिने आंघोळ पिंगोळ केली तर आपलं ना असं धरून बसला. काय करावं आता, विलास नाही. आणि मग तिनं तांब्या भरून दिला. आता त्याचे काय हाल झाले असतील ते तुम्हाला काय सांगायचे. पण गेला बिचारा कुठं. मग तोपर्यंत हिनं पाणी तापवलं आणि त्याचे कपडे बिपडे ठेवले. आता पाणी कसं तापवायचं आणि किती तापवायचं हे कुठं त्या बिचारीने सांगितलं होतं. हे ना आपलं त्या वतला खाली, वतूल म्हणतात त्याला. तुम्हाला माहिती असलं का, जणे लोक ते पूर्वी लाकडं घालायचे, वर ते तसं डेरा ठेवलेला असायचा आणि त्या डेऱ्यामध्ये पाणी तापवलेलं असायचं. मग त्या डेऱ्यातलं पाणी किती तापलं हे वरून हात लावून तरी कुठं कळतं हो. मग ही ना आपली खाली जाळ घालत बसली, नवरा युजतो. आता त्याला घाई झालेली होती, त्याच्यामुळे गेला चटकन आला पटकन. पण तवर ही जाळ घालणं चालूच होतं ना, धडा 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 धडा. पाणी छान गरम झालं. मग तिने पटकन पाय धुवायला पाणी दिलं. म्हणले आता मी पूजेचं करते, तोपर्यंत आंघोळ करा. तो म्हणला हे अजून काही नवस प्यार, मी कशाची पूजा करू. रोज काही पूजेचं माहितीच नव्हतं, पण पूजेचं काय काय करायचं हिला कुठं माहिती. पण काही का असे ना, मग हिनं सांगितलं होतं की अंघोळ घालावी 4 तांबे तरी आपल्या नवऱ्याला. मग हे म्हणले बसा, म्हणले मी आले, मग विसरले होते. तो म्हणला काय झालं, थांबा म्हणले 4 तांबे मी घालते. नाही वाचला तांब्या बुडविला आणि भारताना वाचला म्हणता त्यांना हाय म्हणला मी पतिव्रत आहे, बोंबलायचा नाही. आता तो म्हणला हे पातिव्रत्य मला नाही सहन व्हायचं. रोज मनात म्हणला, तिच्या समोर म्हणायची काय टाक. आणि मग आता पूजा करा म्हणली तुम्ही देवाची, तोपर्यंत मी स्वयंपाक करते. मग आता तिनं सांगितलं होतं त्यांची आवड निवड बघून करायचं काय करायचंय ते. मग त्याला जरा खमंग थालपीठ आवडत होत. आता थालपीठ कसं करायचं, तिखटात मीठ घालायचं आणि पीठ घालायचं की पिठात तिखट आणि मीठ घालायचं. तुम्ही कसं करता बघा, मी काही आचारी नाही, स्वयंपाकी नाही हो. पिठात तिखट मीठ घालायचं की तिखटात मीठ घालायचं ते प्रमाण बायकांनाच माहिती. मग तिनं तिखटात पीठ घातलं, चवीपुरतं, आणि मग ते तळलं, आपलं मळलं आणि मग त्याचं थालपीठ लावायला लागले. मग आता चुलीखाली जाळ घाल बस. तुमची पूजा झाली का नाही, त्यानं म्हणलं अगं अजून कळालंच नाही कशी करायची ती. नाही म्हणले करा, झाली असेल पटकन या म्हणले, नाही तर झाले म्हणून या. थालपीठ करते. त्याच्या पूजेकडे बघत 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 थालपीठ काढलं, भोर झालं खालून. मग आता हे बसला, तांब्या भरून दिला. मग तिनं जसं सांगितलं तसं सगळं केलं आणि ते थालपीठ काढलं
आणि त्याच्या ताटात वाढलं. वरची बाजू कळाली त्याला काय होती आणि खालची बाजू तर बघायसारखीच नव्हती. तव्याची पाठ बरी असं थालपीठ झालेलं होतं. त्यांना म्हणला, भगवंता आता ह्या पातिव्रत्यातून मला सोडव रे, काही खरं नाहीये. देव म्हणला, थोडं थांब की असू, एवढी काय गडबड ठेवली. आणि मग खा म्हणते ना, म्हणले काय करतो. त्या करपलेलं वर खालचं लाल घोडा तिकटानं, कारण तिकटात पीठ घातलं होतं. आपण नेहमी पिठात तिखट मीठ घालतो, हे ना तिकटात पीठ घातलं होतं. लाल घोड आगाय व्हायला लागली. आणि काय काय व्हायला, आता काय सांगायचं. खाली कोळशासारखं करपलेलं, पण गपचीप खाल्लं बिचाऱ्यानं. तसंच मग हात धुवायला पाणी दिलं. म्हणले, आता तुम्ही झोपा. ह्याला कधी माहित नव्हतं आयुष्यात, पण परिस्थिती अशी की काय अंग पोळलं होतं तुम्हाला कसं सांगायचं. त्याच्यामुळं आणि म्हणली, तिथं झोपा, मी साडी कुटायला घेते. माझं मुसळवर गेलं की पाणी मागायचं. नवरा म्हणला, आता ही तर कमालच झाली, आता काय करावं. आणि मग ही साडी कुटायला गेली, पण ती बिचार तिखट खाल्लेलं, तोंड पोळलेलं, अंग पोळलेलं, त्याची बेजारी व्हायला लागलेली. आणि ती पडलं की त्याला ढराढूर झोपच लागली. तिच्या 200 साडीने पायरीवर कुठून झाल्या, पण काही त्याला जाग येईना. आता काय करावं. कोणा दुसऱ्या साडी घेतल्या, अवठा पण त्यांना म्हणले की दचकलो. आणि मग म्हणलं, पाणी आता नाही, मुसळवर. आणि मग ती कुटायला लागली. नवरा बघतो, तिचं मुसळवरी घेत का. आणि हिनं असं मुसळवर गेलं. मुसळवर गेल्यावर असं खबर करते. ते मुसळवर गेलं, त्यांनी पाणी मागितलं. पाणी म्हणला, तिनं असं मुसळ सोडलं की दातालाच पडलं. असं आजकालच्या जमान्यात होणार आहे. कुछ नाही से कम सही. पण ते दूध तरी कसे ना चहा घालायच्या आधी माझ्या भगवंताला दाखवा, देवा हे दूध घे. आणि मग ते दूध उचलून आणा आणि मग पाहिजे तर तुम्ही चहा करा त्या दुधाचा आणि खुशाल प्या. माझं काही म्हणणं नाही आहे. तुम्हाला कोणाच्या घरी सवाष्ण म्हणून जेवायला सांगितलं असेल तर, सगळ्या घरालाच निमंत्रण दिलं असेल तर अवश्य जा. मी तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही जाऊ नका, पण माझ्या भगवंतापुरतं स्वयंपाक करा. पूर्वीचे लोक म्हणत असायचे की घर म्हणून घरात थोडं तरी अन्न असावं. का? अतिथी जर आला तर त्याला बिनमुख जाऊ नये म्हणून भगवंताच्या साठी नैवेद्य करत असताना एखादा जर अतिथी अचानक पाहुणा कोणी आलाच तर आले बरोबर त्याला जेवायचं का म्हणून विचारा, किंवा थोडस जेवण करा असा आग्रह धरा. आम्ही ना आज बाहेरच गेलो होतो, तुम्ही जेवून आलाच असतात. ती पुण्याची पद्धत नका. आलेल्याचं स्वागत करा. तुम्हाला सांगता येणार नाही. पाहुण्याच्या रूपात देवालय, अतिथीच्या रूपात देवालय, की भिकाऱ्याच्या रूपात देवालय, की आणखी कोणाच्या रूपात देवालय हे तुम्हाला कळणार नाहीये. जर तुमची खरंच मनापासूनची श्रद्धा आणि भक्ती असेल तर आपल्या घरात स्वयंपाक करा आणि आपण केलेलं जे असेल ते भाजी भाकरी. माझ्या देवाला काही पंचपक्वान्न लागत नाही, कारण या देहाला जे लागतं तेच त्याला लागतं, दुसरं काही नाही. म्हणून जे तुमच्या घरात तुम्ही केलेलं असेल ते देवाच्या पुढे ठेवा, त्याला नैवेद्य द्या, कामना करा की मी माझ्या भगवंताला भरवते आहे, मी माझ्या देवाला जेवू घालते आहे. आणि काय सांगावं, तुमची भक्ती, तुमचं प्रेम जर त्या थराला जाऊन पोहोचलंच तर कदाचित भगवंत तुमच्या हातचा घास खाईल सुद्धा. त्या फोटोतला असेल, मूर्तीतला असेल,
पण त्याचं तोंड मात्र तुमच्यासारखा असेल आणि तो तुमचा घास खायला लागेल. तेव्हा आपल्या धर्मानं आपल्याला दगडात देव बघायला शिकवलेला आहे. आपण आपल्या घरातल्या मूर्तीमध्ये देव बघायला शिका. नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा.